तरी शेतकऱ्यांसाठी अखेर मोठा दिलासा देणारा निर्णय शासनाने घेतला असून शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती अखेर पूर्णपणे रक्कम सुद्धा जमा झालेली आहे। त्यामुळे कसलीच काळजी किंवा कशाची चिंता करण्याची गरज नाही। पीक विमा भरलेल्या सर्व शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे। रक्कम पूर्णपणे बँकेच्या खात्यावरती सुद्धा जमा झालेली आहे। बघा आत्ताच बघा एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस तथा अजित पवार बघू शकता। अजित पवार यांनी स्पष्टपणे आता शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती पूर्णपणे आता डीबीटी मार्फत रक्कम सुद्धा सोडली आहे। त्यामुळे कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। एकत्रपणे रक्कम सुद्धा जमा झालेली आहे। त्यामुळे कसलीच काळजी चिंता करण्याची गरज नाही। एकत्रपणे रक्कम सुद्धा आता 1 ते 1.5 तासामध्ये शेतकऱ्यांच्या पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा केली जाणार आहे। यामार्फत तुम्हाला मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे। यामार्फत तुम्हाला मोठा फायदा झाल्याची चित्र सदस्यला पाहायला मिळत आहे। बघा यामध्ये कोणकोणते शेतकरी पात्र आहेत ती यादी आपण पुढे बघणार आहोत। त्यामुळे फक्त आता 2 ते 3 मिनिटं वेळ काढून व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला। पूर्णपणे आता बँकेच्या खात्यावरती सुद्धा जमा झालेली आहे। त्यामुळे कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। रक्कम पूर्णपणे आता बँकेच्या खात्यावरती सुद्धा जमा झालेली आहे। बघा जमा झालेली आहे। त्यामुळे कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। रक्कम पूर्णपणे आता बँकेच्या खात्यावरती सुद्धा सोडण्यात आलेली आहे, जमा झालेली आहे। जे शेतकरी पात्र आहेत अशा शेतकऱ्यांना मोठा फायदा, मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे। रक्कम पूर्णपणे आता बँकेच्या खात्यावरती जमा झालेली असून शेतकरी मित्रांनो कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। रक्कम पूर्णपणे आता एकत्रितपणे शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा झालेली आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो जर तुम्ही पात्र शेतकरी असाल तर रक्कम पूर्णपणे आता जमा झालेली असून चिंता करण्याची गरज नाही। रक्कम आता शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती थेटपणे जमा झाली असून शेतकरी मित्रांनो आपण जर पात्र शेतकरी असाल तर चिंता करू नका, काळजी करू नका, कारण की आता रक्कम पूर्णपणे बँकेच्या खात्यावरती सुद्धा जमा झाली असून शेतकऱ्यांना जी प्रतीक्षा लागली होती की पीक विमा व नमो शेतकरी योजनेचे पैसे केव्हा जमा होणार। बघा नमो शेतकरी योजनेची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही, परंतु आता पीक विम्यासाठी शासनाने डीबीटीचं बटन दाबलेलं आहे। बघा डीबीटीचं बटन दाबलं असून शेतकऱ्यांना मोठा फायदा, मोठा आर्थिक दिलासा बघा मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे। कारण की रक्कम आता पूर्णपणे बँकेच्या खात्यावरती सुद्धा जमा झालेली आहे। त्यामुळे जे शेतकरी पात्र आहेत अशा शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळाल्याचं चित्र सदस्यतेला पाहायला मिळतात। शेतकरी मित्रांनो आपण आपला तालुका व जिल्हा नक्की कमेंट करायचा आहे, जेणेकरून आपल्या तालुक्या व जिल्ह्याबद्दल नक्की अपडेट घेऊन येऊ। बघा यामध्ये बहुतांश जिल्हे पात्र सुद्धा करण्यात आलेले आहे। म्हणजेच की शेतकरी मित्रांनो आपण जर पात्र शेतकरी असाल तर रक्कम पूर्णपणे आता बँकेच्या खात्यावरती सुद्धा जमा झालेली आहे। त्यामुळे चिंता करण्याची गरज नाही, काळजी करण्याची गरज नाही, कारण की रक्कम आता बँकेच्या खात्यावरती सुद्धा जमा झालेली आहे। त्यामुळे आपण जर पात्र शेतकरी असाल तर चिंता करू नका। फक्त आता 2 ते 3 मिनिटं वेळ काढून व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला। जालना जिल्ह्यामधील बघा यामध्ये पहिला जिल्हा आहे म्हणजेच की जालना जिल्हा। बघा जालना जिल्ह्यामध्ये पूर्णपणे आता रक्कम सुद्धा जमा झालेली आहे। जालना जिल्ह्यातील पात्र शेतकरी असाल तर रकमेचा काळजी करण्याची गरज नाही। रक्कम पूर्णपणे आता खात्यावरती सुद्धा जमा झालेली आहे। त्यामुळे जर आपण पात्र शेतकरी असाल तर रक्कम पूर्णपणे बँकेच्या खात्यावरती सुद्धा जमा झालेली आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही, कारण की रक्कम पूर्णपणे आता बँकेच्या खात्यावरती सुद्धा जमा झालेली आहे, सोडण्यात आलेली आहे। म्हणजेच की जे शेतकरी पात्र आहेत अशा शेतकऱ्यांना मोठा फायदा, मोठा आर्थिक दिलासा बघा झाल्याचं चित्र सदस्यतेला पाहायला मिळत आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो आपण जर पात्र शेतकरी असाल, आपण जर शेतकरी पीक विमा भरलेला शेतकरी असाल तर रक्कम पूर्णपणे ना बँकेच्या खात्यावरती सुद्धा जमा केली जाणार आहे। त्यामुळे चिंता करण्याची गरज नाही, कारण की रक्कम पूर्णपणे आता बँकेच्या खात्यावरती थेटपणे जमा केली जाणार असून शेतकऱ्यांना मोठा फायदा, मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे। रक्कम पूर्णपणे आता बँकेच्या खात्यावरती सुद्धा जमा झालेली आहे। डीबीटीचं काम पूर्ण झालं असून शेतकरी मित्रांनो कसलीच काळजी किंवा चिंता करू नका, कारण की आता रक्कम पूर्णपणे आता बँकेच्या खात्यावरती सुद्धा जमा झालेली आहे। शेतकरी पात्र आहेत अशा शेतकऱ्यांना मोठा फायदा, मोठा आर्थिक दिलासा मिळाल्याचं चित्र सदस्यतेला पाहायला मिळतात। त्यामुळे शेतकरी मित्रांनो आपण जर पात्र शेतकरी असाल तर रक्कम पूर्णपणे बँकेच्या खात्यावरती सुद्धा बघा जमा झालेली आहे। त्यामुळे कसलीच काळजी किंवा चिंता करू नका। फक्त आता 2 ते 3 मिनिटं वेळ काढून व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला, जेणेकरून तुम्हाला महत्त्वपूर्ण ताजं अपडेट कळेल। बघा डीबीटीचं बटन बघू शकता शेतकरी मित्रांनो, डीबीटी बघू शकता, डायरेक्ट डीबीटी ट्रान्सफर मार्फत आता पूर्णपणे शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती रक्कम सुद्धा सोडण्यात आलेली आहे। म्हणजेच की तुम्ही जर या जिल्ह्यात राहून शेती करत असाल तर रक्कम पूर्णपणे बँकेच्या खात्यावरती सुद्धा जमा झालेली आहे। त्यामुळे चिंता करण्याची गरज नाही, कारण की आता रक्कम पूर्णपणे बँकेच्या खात्यावरती सुद्धा जमा झालेली आहे। जे शेतकरी पात्र आहेत अशा शेतकऱ्यांना मोठा फायदा, मोठा आर्थिक दिलासा बघा झाला आहे, कारण की आता रक्कम पूर्णपणे बँकेच्या खात्यावरती सुद्धा जमा झालेली आहे। म्हणजे की जर आपण पात्र शेतकरी असाल
तर रक्कम पूर्णपणे बँकेच्या खात्यावरती जमा झालेली आहे, त्यामुळे कसलीच काळजी किंवा चिंता करू नका. फक्त आता 2-3 मिनिटं वेळ काढून व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला, जेणेकरून तुम्हाला महत्त्वपूर्ण ताजं अपडेट कळेल. बघा यामध्ये बघा जालना जिल्हा, बघा शेतकरी मित्रांनो, आपण जर जालना जिल्ह्यातील शेतकरी असाल किंवा या जालना जिल्ह्यामध्ये राहून शेती करत असाल तर रक्कम पूर्णपणे बँकेच्या खात्यावरती जमा केली गेली आहे. म्हणजेच की तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही, कोणतीच काळजी करण्याची गरज नाही. आता रक्कम पूर्णपणे बँकेच्या खात्यावरती सुद्धा जमा झाली आहे. बघा शेतकरी मित्रांनो, चिंता करू नका, काळजी करू नका. म्हणजेच की आता रक्कम पूर्णपणे बँकेच्या खात्यावरती सुद्धा बघा जमा झालेली आहे. म्हणजेच की जे शेतकरी पात्र आहेत अशा शेतकऱ्यांना मोठा फायदा, मोठा आर्थिक दिलासा मिळाला. कारण की आता जालना जिल्ह्यातील पूर्णपणे शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती रक्कम सुद्धा आता पीक विमा म्हणजेच की पीक विमा थेट बँकेच्या खात्यावरती सुद्धा जमा झालेला आहे. म्हणजेच की आपण जर पात्र शेतकरी असाल तर रक्कम पूर्णपणे बँकेच्या खात्यावरती जमा केली गेली आहे. बघा जे शेतकरी पात्र आहेत अशा शेतकऱ्यांना मोठा फायदा, मोठा आर्थिक दिलासा मिळाला. रक्कम पूर्णपणे बँकेच्या खात्यावरती जमा झालेली आहे. म्हणजेच की आपण जर पात्र शेतकरी असाल तर रक्कम पूर्णपणे बँकेच्या खात्यावरती जमा झालेली आहे. म्हणजेच की कसलीच काळजी किंवा कसलीच चिंता करण्याची गरज नाही. बघा यामध्ये कोणकोणते जिल्हे आपण पुढे बघणार आहोत. बघा कसलीच चिंता, कसलीच काळजी करूच नका. म्हणजेच की आता जालना जिल्हा असेल, बघा मराठवाडा, बघा शेतकरी मित्रांनो, मराठवाडा म्हणजेच की मराठवाड्यामध्ये पूर्णपणे आता रक्कम सुद्धा जमा झाली आहे. जे शेतकरी मराठवाड्यातील पात्र आहेत अशा शेतकऱ्यांना मोठा फायदा मिळाला. कारण की आता रक्कम पूर्णपणे बँकेच्या खात्यावरती जमा झालेली आहे. म्हणजेच की जर आपण पात्र शेतकरी असाल तर रक्कम पूर्णपणे आता बँकेच्या खात्यावरती सुद्धा जमा केली जाणार आहे. म्हणजेच की मराठवाडा असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, त्याचप्रमाणे बघा शेतकरी मित्रांनो विदर्भ असेल, विदर्भात राहून आपण शेती करत असाल, मराठवाडा असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल किंवा उत्तर महाराष्ट्र असेल किंवा खानदेश असेल, यामध्ये जर राहून आपण शेती करत असाल तर रक्कम पूर्णपणे बँकेच्या खात्यावरती सोडण्यात आलेली आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो बघा 12 तास किंवा 48 तासात म्हणजेच की रक्कम पूर्णपणे शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा केली जाणार आहे. त्यामुळे कसलीच काळजी, चिंता करू नका. व्हिडिओला शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटत राहू तशा नवीन सोबत. जय महाराष्ट्र.